बसले कावे जगाला प्रेम. या आजारानं काय शिकवलं माहिती आहे? सगळ्या जाती एकसारखे, जाती भीती नाही धरली याला. यानं असा विचार केला का हे मुसलमानाचं सोडून द्या, यानं असं धरलं का हिंदूचं 18 पगड जाती एकत्र केल्या आणि कोणाची किंमत नाही, सगळ्याची किंमत एकसारखी केली. नसेल कळत आहे का? पहिले केळं सफरचंद भाजीपाला आपण कॅरी बॅगमध्ये आणायचं प्लॅस्टिकमध्ये. पहिलं माणसानं प्लॅस्टिकमध्ये निसर्गाला बांधलं, आता निसर्गानं कोणाला बांधलंय? माणसाला प्लॅस्टिकमध्ये बांधून आणतात. आता पहिलं तरी कापडात आणायचे, आता कसे ते प्लॅस्टिकमध्ये. याचं उत्तर कळलं का? पहिलं माणसानं प्रगती केली, पण एक बाजूला अधोगती झाली, एक बाजूला इतका प्रगतशील झाला की याला माणसं तुच्छ वाटायला. तुमचं सगळं गाव कुणी कोणत्याही जातीचं असलं तरी माणूस सारखाच आहे, कारण त्याला आजार शरीर सारखंच आहे, कारण शरीर सारखं आहे. फक्त लोकांनी जाती भीती पाडल्या आणि हे धर्म जाती पाती हे तयार केल्यात लोकांनी. नाही तर मानव मानवच आहे. माणसाला काय संबंध आहे? काय आता तुम्हाला सांगा, अन्नाला काय संबंध आहे? कुठेही शिजू द्या, अन्न आहे ते, पण खायला काय हरकत? आता हे सुंदर अन्न बनवले मग खायला पाहिजे का नाही? आमच्याकडे त्या दिवशी कीर्तनकार बोलवलं 10व्याला आणि अन्न शिजवलं होतं. असं कीर्तन संपल्यावर आम्ही म्हणलं महाराज जेवा ना. ती म्हणलं मी खात नाही. आम्ही म्हणलं मग जा. त्यानं मला फोन केला, पाकिट मिळालं. त्यांचंच घरचं आहे की पाकिट? कुणाच्या घरचं आहे? ते उतरलं जेवाय बसलं. नाही कळलं का तुम्हाला? आपल्याकडे अजूनही पद्धत आहे, अजूनही. ज्याच्या घरी सुतक पडले त्याच्या घरी लोक जेवण. अजूनही काही बरेच लोक आहे की 13व्याचं कीर्तन ऐकतात, पण जेवायला त्याला विचारलं का जेवाय बसा, मी 13व्याचं खात नाही. त्याला विचारलं का मी काशीला गेलो. अरे काशीहून माणूस आलेला पुण्यवान असतो. काशीच्या माणसाला जर हे अन्न खाल्लं तर ह्या माणसाला मोक्ष मिळतो. म्हणून जेवढे काशीहून आले त्यांना पहिलं खाल्लं पाहिजे. ते पुण्यवान माणूस आहे. काशीहून परत आले, उलटे काशीहून एक तर काशीला जाऊच नाही, गेलं तर परत येऊ नये. कारण काशीत गेल्यावर काय मिळतं? काशीत मेल्यावर मोक्ष मिळतंय. मग काशीला जे गेलं त्यानं परत काय नाही यायचं. ते तिथून परत येतात इकडं, म्हणतो मी काशी करून आलो. लोकांना म्हणा चांगली काशी. काशीतल्या माणसानं तर हे अन्नच खाल्लं पाहिजे. विठाला विठाला जर काशीतल्या माणसानं हे अन्न नाही खाल्लं तर ते इथं येऊन तर पाप आहे. मला इथं यायचं नाही, अन्न खायचं तसंच जायचं, मग ते आत्मतृप्त होत नाही. मी तुम्हाला खोटं बोलणार नाही. आमची दिंडी असती, पैठणची शेवटची दिंडी होती आता 15 मार्चला. त्या दिंडीमध्ये बरेच वारकरी असे की दिंडीत चालतात, पण ती प्रत्येक ठिकाणी विचारणार तुमच्याकडे कोणी मेल नाही ना? उगच मला एखादा फोन आला पडून, म्हणले अहो आम्हाला सुतक पडलंय, दिंडीचं काय करा? मी म्हणलं फक्त सांगू नका वारकऱ्याला, करा स्वयंपाक. आमची दिंडी गेली, हरिपाठ झाला, पंक्ती बसल्या जेवाय, सगळे लोक जेवाय बसले. जरी सगळे लोक जेवाय बसले तरी काही माणसं राहिले होते शिल्लक. जी म्हातारे 2-3 राहिले ते मध्ये गेले. त्या बाईला म्हणले तुझ्या कपाळाला कुंकू का नाही? ती बाई म्हणे आम्हाला पडले सुतक. आता सुतक पडले म्हणजे गप मारावं का नेत्या नंगरानं? ती म्हातारी बाहेर आली म्हणजे यांना सुतक पडले तुम्ही जेवत्या. 25 लोक नाही जेवले महाराज. जे 25 लोक जेवले नाही त्या लोकांना मला दुसरीकडे नेऊन जेव घालावं लागलं हॉटेलला. आणि काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर मला ते 10व्याचं प्रवचन आलं त्यांचे, जे मेल होते त्याचे. मी म्हणलं येतो मी 10व्याला. ते म्हणले पैशाचं कसं होणार आहे? म्हणलं काही नाही, आता वा दिंडीत तुमच्याकडे म्हणून काय करायचं. मी 10व्याचं प्रवचन केलं 2-3 दिवसाला. 7 दिवसाला 10 असतं तिकडं. ते प्रवचन झालं माघार निघालो आलो. तर मला जाताना म्हणले अहो ते काय करायचं कसं काय? म्हणलं काही नका, फक्त बुंदी द्या थोडी उरलेली. ते 2-3 जाळ्या उरलेली घेतली, 20 किलो बुंदीनं आम्ही गेलो दिंडीला. काल्याचं कीर्तन होतं पैठणमध्ये. ते कीर्तन संपल्यावर काल्याचा प्रसाद म्हणून ती बुंदी वाढली. ते आणलेली 10व्याच जेवढे खात नव्हते ते पहिल्याच पंक्तीला बसले. ते सणासण बुंदी आणली. वरून मला म्हणायचं रात्री बुंदी केली नाही, आणली कुठून? म्हणलं कालच्या 10व्याची होती उरलेली. मग का उपाशी मरतील का? काय खातील? आणि का खाल्लेली परत देतील का? हे निर्मळ पाहिजे. हे याला निर्मळ करायचं असेल याला काय लागत नाही, ब्रह्मरस लागतो. याला अंतकर निर्मळ. त्या वरून निर्मळ करायला साबण निर्मळ किती लावलं. आता मी मगाशी बुका लावायचा होता. आता मला बुका आहे का? त्या आजी म्हणल्या बुक्याचं काय करायचं? बुक्यासारखा दिसतोय
आता हाय कलर त्याला काय करणार आहे आम्ही, आता काय इलाज नाही त्याला. परवा दिवशी मी म्हणलं फेटा बांधायचा आरसा पाहिजे, ती म्हातारी म्हणजे काय आरसाचं काय करायचं याला, धडानं गोडाचा आरसा मागत आहे. तुम्ही कसं बी दिसत पण तुम्ही गुणानं महत्वाचे, वरून काय करायचं तुम्ही कसे असो, गुण उत्तम पाहिजे. आता ही सोन्यासारखी आता तुमचे लग्न नाही झालेले दोघांचे झाले, मग कळलं असं तुम्हाला हे माहिती. लई काम ज्याचं लग्न नाही झालं ते टेन्शन मुक्त होते. या महिन्यात काही नव्हतं टेन्शन 5-6 महिन्यात, पण ज्याचं लग्न झालंय त्या पुरीनं लग्न का म्हणून केले माहिती का, चांगलं गात आहे, चांगलं वाजवत आहे, बरंच कीर्तन त्यांचं झालं नाही का, मग लय भारी काम झालं त्यांचं, तर लय उत्तम, टेन्शनच नाही. आता याच्या पुढं त्यांच्याकडे विचार करून पोरगी येणार. आता हे नौकरदारात सुद्धा वाईट झालंय काम, ज्याला शेती आहे ना त्याचंच बरं आहे थोडं, कारण सगळे रिटर्न मागायला आले. तुमच्या गावात सुद्धा बरेच पुणे बिनेवाले इकडे आले असतील मागायला, नाही आले, आले का नाही? आणि आल्यावर तुम्ही त्यांना परत लावलं का? अरे ते कधी 6-6 महिने इकडे येत नव्हतं, 6-6 वर्ष आलं नाही ते, आता का आलं? तिकडे बंद झालं ना. तरी आई काय म्हणली, आला ना तू, आलाय ना, आता नको जाऊ बाबा. आईचं प्रेम आहे महाराज, वडिलाचं प्रेम आहे. तुम्हाला माहिती का बाप कसा असतोय त्या वाक्यात आहे, एक सुंदर गीत आहे त्याला. ई बाप स्वाभिमानी बाळा, ओ बाप कन कर कना, ओ त्याच्या काळजात सुताला जळूची संवेदना, हे त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिरे मोत्याचा रुबाब. बाप म्हणते कसावान कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. हे बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. त्या 5-6 महिन्यात फक्त बापच जागा आहे, बाकीच्याला काही चिंता नाही कोणाला. सांगा बरं पुरुष मंडळी, सोर्स काहीच नाही राहिला, उत्पन्न शून्य, कशालाच मार्केट नाही, यायलाही काही सोर्स नाही. तरी 5-6 महिन्यात घर खायचं राहिलं का? आणि घराचं पालन पोषण करणारं कोण आहे? आणि मग हे जे वळीवरती माणसं आहेत का नाही, आयुष्यभर. आणि वडिलांचे जेवढे उपकार आहेत तेवढे कुटुंबावर आईचे, बाकीचे कुणाचेच नाही महाराज. कुणी कितीही मोठा असेल आपल्या सानिध्यात काही उपयोग नाही. बाप म्हणजे बाप, शेवटी त्याला उपमत देता येत नाही, कुणासारखं नाही. जसं राम कुणासारखे ते कुणासारखे सांगता येत नाही. रामाचं रावणाचं युद्ध कुणासारखं झालं असं सांगितलं, कुणासारखं काही सांगता येतं त्याला. वडिलाचं इतकं प्रेम आहे की माझा राम माझ्या नगरीतून गेला, तो परत येत नाही ना, मी मरतो, इतकं प्रेम मुलाविषयी. कुणाचं दशरथ राजाचं. माझ्या मुलांना जर वनवास आयुष्यभर त्यांना संन्यासी म्हणून राहावं लागत असेल, त्याच्यापेक्षा आम्ही मरतो, फक्त न्याय त्यांना द्या. असे विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेने आत्महत्या करावी मुलाच्या हितासाठी. इतके वडील आणि आई मुलाचं हित करतात, फक्त त्याची किंमत कळत नाही माणसाला. तुम्हाला माहिती आहे का, आजही हजारो महिला मंडळी पण स्वतःचं पोटचं पोरग नीट बोलत नाही म्हणून दुःखी आहे. इतकं वाईट अवस्था आहे महाराज आपल्या भागामध्ये की सगळी माणसं सगळ्याला चांगलं बोलतात, फक्त आई बापालाच नीट बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आईचे उपकार कशाने जात नाही. तुम्ही खरं सांगा, कशाने जातील उपकार? काय तिला दिलं आपण? 3 वर्ष दूध पाळलं, 9 महिने पोटात सांभाळलं, तशा माय बापाला लोक वाईट बोलतात. आमच्याकडे एका चंडाला औरंगाबादमध्ये आई बापाला बोलवलं आणि लातूरचा बंगला इकायचा म्हणून त्या आई बापाला त्यानं बोलवलं.
आईबाप नाही म्हटल्यामुळे त्यानं दुपारी 2 नारळ आणले, नारळातलं पाणी ग्लासात काढलं आणि ग्लासातल्या पाण्यामध्ये घुस मारायचं औषध कालवलं. 1 ग्लास आईला दिला, 1 बापाला दिला. बाप मरून गेलं, आई जिवंत आहे. खरं सांगा, असे मुलं पापी नाही तर काय? कशाला मग कोरोना येईल नाही तर काय? हुंड्यासाठी लातूरची शीतलवाळ नावाची पोरगी आत्महत्या करून मेली, तरी आपल्या भागातला अजूनही हुंडा बंद. आज तुमच्याकडे सुद्धा एकरावर हुंडा आहे. आज इथं सुद्धा 1 एकरला ठरलेला हुंडा आहे. का हुंडा घेता तुम्ही? सांगा महिला मंडळ. आज मुली येत म्हणून हुंडा गेले ते. उद्या मुली कमी झाल्यावर काय घेतील? कुठं सोडतील ही पोरं? वसमतला बाजार भरून पोरायचं. बापाच्या हातात कासरा, पोराच्या गळ्यात दोरखांड. तिथं बोर्ड लावून असं 2.5 लाख रुपये BSc BEd, 20,000 रुपये 10वी नापास. 5वी 4थीवाले तसेच नाही. पोरं एवढे. आता तुमच्याकडे तरी बरं आहे. तुम्हाला सहज सांगा, आमच्याकडे बंगले 2-2 एकर जमीन, गाड्या बिड्या टकाटक आहे. मला तुम्हाला सहज सांगा, आमच्याकडे मुली कुणी देत नाहीत. इकडल्या मुली यायल्यात आता. इकडल्या हिंगोली इकडल्या. आणि इकडल्या मुली कोण देतं माहिती? ही एजंट आहेत मध्ये दलाल, आणि ती पेताला खातात निमित मध्ये. पण पोरगी इतक्या लांब द्यायची, तिकडे पोरगा कसं माहीत नाही. आणि अशा घरी पोरी देण्यापेक्षा मला सांगा, का वाईट कर्म करायचं? याच्यापेक्षा माझ्या आईला सहज सांगतो, आपल्या कुटुंबामध्ये ना निर्व्यसनी माणसं महत्वाची. आता ही एवढे महिला मंडळ आहेत. आजी सांगा बरं मला, आजी तुमची सून तुम्हाला चांगलं बोलल्यावर जेवढा आनंद वाटतो का? काय वाटतं? बोलत आहे का? टाकून बोलत आहे. आणि खरं सांगा, सगळी इस्टेट तिला चालत, कुणाला? सुनाला. सगळी इस्टेट, घर तिला पाहिजे, जमीन तिला पाहिजे. फक्त तिला काय नको आहे घरातले? फक्त तिच्या घरी सासू नको आहे. आणि त्यांचं सगळं, सासूचं लाटणं, पळपाट, चूल, उतरंडीचे गाडगे असेल तिला पाहिजे. फक्त काय नको आहे तिला? सासू नको आहे. मग सासूनं एवढं केलं म्हणजे सासू का नको आहे? आणि तुम्हाला माहिती आहे का, ही सासूला न सांभाळण्याला सून देण्यात ठेवा. आता ज्यांना सासू असेल नको वाटतात ना, त्यांचं लय वाईट अवस्था. महाराज पुढं तुम्हाला नसन कळत, त्याला पुरावा सांगतो. विठाला विठाला. एका सुनानं म्हातारी घरात लय त्रास दिली म्हणून तिनं शेतामध्ये कोपी करून ठेवली बाजरीच्या काढाची. आणि म्हातारी कोपीत ठेवली, सून बंगल्यात राज. एक दिवशी सुनानं गावातले 2-3 माणसं बोलवलेली, म्हणली म्हातारी लय त्रास देते शेतात गेल्यावर. मग ती लोक म्हणले मग तिला घरी घे. हिला असं वाटलं ती म्हातारी घरी आणण्यापेक्षा म्हातारीच्या कोपीला तिनं आग लावली रात्रीच. म्हातारीची कोप गेली जळून, पण म्हातारी कोपीत नव्हती. म्हातारी गेली, ते आले गावला. म्हातारीची कोप जळाली. सकाळी सगळं गाव आलं. म्हातारी सावडली कळत ना तुम्हाला? म्हातारीची राख उचलली, गंगल नेऊन टाकली. रिक्षा केला. म्हातारी आले गावातच. म्हातारीच्या 13व्याचं कीर्तन मला आलं. आणि म्हातारी म्हणली कवर राहा लोकांच्या इथं. मग म्हातारी आपली इष्टीत बसली, वसमतला उठवली स्टँडला. 9:30-10 वाजता म्हातारी तिथं उतरली. म्हातारीला यायचं ना वाखरीला. वाखरीला यायचं तर म्हातारी आपली रोडला थांबेल. आम्ही आलो तिकडं. असं वाईट काम महाराज. आम्ही आलो, कीर्तन सुरू झालं. म्हातारीला काय गाडी लागायला एक काट्यानं पाहिलं तर म्हणलं आजी तर म्हणलं घरी 13 वाकूनच आहे. मग ते नातानं म्हातारी गाडीवर बसली, नीट आणली मंडपात. म्हातारी गाडीवर खाली उतरली. मी पाहिलं तर म्हातारीचा फोटो हे तर सारखी दिसत. म्हातारी काय माझ्याकडे आली. मला म्हणली भाऊ कुणाच कीर्तन चालू? मला आपल्याला काय माहिती ना कुणाच चालेल. जिचा 13 व्हायची जिवंत म्हणलं का मरायचं. म्हातारी लई क्वालिटी वाजवते. राष्ट्रवादीचे पैसे घ्यायचे, पंजाचा प्रचार करायचे. दोघांचे पैसे घेऊन गावाला पळून जायचे. म्हातारी क्वालिटी वाजवते. म्हातारीनं काय केलं माहिती का? डावत मारला. म्हातारी गेली आणि बाहेर जाऊन बसली. सुन आली म्हणली आत्या तुम्ही कसं काय इकडं आला? म्हणली निवत खाला आली. ती म्हणजे निवत खाला कावळा येत असतं. ती म्हणजे तुला अक्कल आहे? कोरोना झाल्यामुळं कावळा बंद केला, डायरेक्ट माणसं पाठवायची. म्हातारी लय खास होती. म्हातारीने डाव टाकला. सून म्हणली बरं झालं आत्या आला. मग म्हातारी थांबली त्यावर थांबली. सून म्हणली आत्या जायचंय कसं आता? ती म्हणली कसं जायचं म्हणजे काय? परत कोप बनवायची,
त्याच्यात बसायचं आणि जायचं. सून म्हणली त्या तुम्ही वरून खाली आलात 7-8 दिवस 10-12 दिवस राहिलात पण तुम्हाला वर कोण भेटलं होते म्हणजे तुझ्या मायबापाने मी सोबतच होते खोलीत होते. ते म्हणजे माझ्या आईने काय सांगितलं म्हणजे काय नाही 5-6 महिन्यात कोरोना झाल्यामुळे त्यांना काही खाला नाही. तुझ्या आईने एवढं सांगितलं की पिशव्या भरून काहीतरी खाला दे. आता एवढी सून हुशार होती का? ते म्हणजे आता वरून खाली येईल तर वर माणसं चाललेत म्हणजे हे भारी काम झाले. मला जमन का झालं म्हणजे त्याला काय लागतं आपण कोप बनवतो त्याच्यात बस आणि मी कोपीला आग लावते. जशी सून गेली आलीच नाही परत वापस. ही कीर्तनातली गेली ना उद्या कोणी काय करू नका. त्याला उत्तर आहे का जसं कर्म कराल तसं फळ मिळेल पण त्याला पुरावा आहे का? आईचं कर्म आईनं केलंय आपलं कर्म फक्त आपण करायचं. आता हे जी दोरे कुटुंब आहेत का नाही यांचं कर्म ती पार पाडतात. वडिलांनी दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे त्यांच्या उपकारातून उतराय व्हायचं. तुमच्या येणे काही बाबा गावचीच आहेत ना हा चांगलं काम आहे. एवढं वय झालं तरी इना घेऊन तेवढं ते नाचतात. त्यांच्या वयानुसार सोपं काम नाही. हे कुणालाही मिळत नाही मला जिनं घेणं आणि हे करणं. आता राहिलं काही न्यायचं काय 5-6 महिन्यात काय वाजलं नाही कुठं काही नाही. सहज सांगतो तुम्हाला आता फक्त चांगलं करणं काम आपलं महत्त्वाचं आहे. नाही इतकं वाईट अवस्था आहे सांगायला नको भीती वाटते माणूस. आम्ही येताना मी बऱ्याच जणांना म्हणलं चला ना कीर्तनाला ते म्हणजे कुठं जायचं म्हणलं नांदेडला वसमतला. ते काय म्हणले म्हणजे घरातूनच बाहेर निघाय माणसं तयार नाहीत भीतीपोटी. आमचं पोरगं मला म्हणत होतं चल मला येऊ दे पप्पा. आमची मंडळी काय म्हणायची माहिती का तुझ्या बापाला जाऊ दे तू नको जाऊ. तो म्हण ना त्यांना जा म्हणतील तू मला का नको म्हणते. ती म्हणजे त्यांचा विमा काढलेला आहे ते गेलं तरी पैसे मिळते. हे स्वार्थी लोक आहेत महाराज. तुम्हाला खरं सांगा निस्वार्थी फक्त आईच आहे. आईच त्याला अभंग एक लेकराची नाही आईशी संतावरी वजी आईशी कळवण्याची जाती करी लाभावी. आई कशी असते एका वाक्यात आहे का वडिलांचं आईचं प्रेम सांगतो. तुमच्याकडे आता आयुष्यभर पुरणारे आई बाप आहेत अर्ध्या अंकी नाही वयोवृद्ध झालेले मुलाचं वय 65 आणि वडिलाचं वय 80. असे काही माणसं वडिलाचं वय 120 इतके वडील इतके वर्ष जगणारी माणसं आहेत आपल्या भागात. 120 वर्ष 105
मुलांचं वय 70 वर्षे, इतकं वयापर्यंत आई बाप लाभणं सोपं काम आहे का? ती भाग्यवानाला लाभते. तुम्हाला सांगा, कोणत्याही देवाला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, तुम्ही पाहिलं असेल पंढरपुरामध्ये, पंढरपूर वैकुंठ सोडून संत सदनी आला, पण कुणामुळे आला इथे? पुंडलिकासाठीच आला इथे. असा कसा रे धीट मागे भिरकाविली वीट. हो बरंच तुम्हाला उत्तर आहे का? मायबापांनी हट्ट धरला, आम्हाला त्या घरातून तो बाहेर काढलं, त्या घरात आम्ही येणार. ते म्हणलं चालेल ना, नाही नेणार तुम्हाला मी तिकडं, पण आई बापाला घरातून बाहेर काढणारा कोण आहे? पुंडलिक. आणि त्याच्या हट्टा पोटी देव आलाय. पण सेवा कोणाची केली? माय बापाची. तुम्ही पहा, दारात पोरं खेळत होतो, बाई म्हणे नवऱ्याला लेकरात गणपती पाणी घेऊन येते. बाई पाण्याला गेली आणि नवरा चिकन तुडीत होता, पोटचं पोरग पाया खाली आलं तुडवलं. कोणी? सुंदर आवाज आहे. आणि असं आता ऐकायला मिळत नाही मला. 5-6 महिने झालं भूक लागली होती, कानं सुद्धा तृप्त होतात आणि ऐकायला सुद्धा असं गोड असलं तर बरं वाटते. काय नाही तर काय, आता असं हे सगळं वाढत चाललं होतं, मस्त वाटत होतं की ह्या काळामध्ये खरे दिवस चांगले आलते. हे 5-6 महिने येऊन गोड लागणार, तर खरे दिवस आमचे तर लई खास होते दिवस. पण आता लय अवघड झालं.
ते म्हणले आम्हाला पाकिटच कसं करायचं, जिरली सगळी काय करायचं. मी पहिलं बी काय म्हणत नव्हतो, आता कुठं काय म्हणतो. मी लय पळालो महाराज. मी वर्षाला 1,00,000 किलोमीटर गाडी चालवली. 1,00,000. आता 1,04,000 झाली गाडी वर्षाला. इतकं पळायचं. माझ्या गाडी स्टाईल माझ्या पुढं पडत होतं. एक दिवस टायर निघून गेलं ना, मला लागलंच नाही, गाडी खाली पडली. मी ड्रायव्हरला म्हणलं टायर निघून गेलं लागलं कसं का नाही. ती मला पुढं नाव आईचं आहे ना, म्हणलं मागं वापस टाकून ती. मग तुम्हाला सहज सांगतो, सगळ्या गाडीवर नाव आई पाहिजे पुढं. तुम्हाला नाही सांगतो, ज्यांच्याकडे मोटरसायकल त्यांना नाव आई टाकायचं पुढं, मागं बायको बसवायची. पुढून धोका नाही. त्याला कसं हसू आलं पा. आणि खरा धोका कोणता माहिती का, आईचं नाव माणसं टाकत नाही. आता बंगल्यावर नाव कोणाच टाकायला पाहिजे, आईचं. नुसतेच नाव टाकी ते लोक, मात्र पित्र छाया, अंगारात फक्त अशी छाया, हे नाही. नुसतं नाव नाही टाकून चालत, तसं आचरण नाही पाहिजे त्याविषयीचं. नुसतंच आई वडिलांचा आशीर्वाद टाकायचा. आणि मायबाप पुढं आखाड्यावर गोठ्यात त्यांच्यासाठी घर आहे. काही लोकांनी म्हणलं पाहिजे माझे आईबाप मला सांभाळतात, मी त्यांना नाही. पोटचं पोरग तुडवलेलं पाहिलं, आलेल्या बाईनं सांगितलं काय तुम्हाला कळतं का, माझं पोटचं पोरग तुम्ही तुडवलं. रडायलेल्या स्त्रीनं देवाला शादियाला सुरुवात केली. ते काका ते घासाचं काकानं काठी घेतली, पत्नीलाच मारलं. काठी हागणार तेवढ्यात बाई म्हणली अंगाला जर तुम्ही हात लावला तुम्हाला पांडुरंगा शपथ. हे बाबानं काठीत टाकून दिलं. ती म्हणलं मरण पण तुझ्या अंगाला आता हात लावणार नाही. स्पर्श नाही केला, वंश वाटत नाही, स्पर्श करीत नाही पती म्हणून तिनं सख्खी बहीण करून आणली. आणि सख्या बहिणीला वाट लावताना बाप म्हणला जावाई थोरलीचं चुकलं धाकलीचं चांगला सांभाळ करा, तुम्हाला पांडुरंगा शपथ. हे म्हणलं जमलं का माता, हिलाही नाही स्पर्श करायचं. दोघी एक दिवस शेजारी झोपल्या, दोघीच्या अंगावर ह्या बाबाचे हात पडले. सकाळी यांना हातच तोडून टाकले. संत होते. आता आहे का तसं? तुम्हाला माहिती का, राजा दसऱ्यात भिंतीवर बघायचं असं, भिंतीवर मर्दानं भिंतीकडे सारखं बघायचं, पण कौशल्याने विचारायचं. आता बघा तुम्ही मृतानं माणूस काय करतो, वृद्ध झालेलं सारखं असं टक लावून पाहतो. म्हणजे आलेले माणूस येत नाही, आलेले हुशार ते म्हणते पहा ना, आता एकसारखं पाहते. आलेली माणसं शेजारी बसलेली माणसं काही नाही जिवाळ्याला बसले असं बी नाही. मला माहिती अनुभव आहे. माझा ऍक्सिडेंट झाल्यावर जेवढे लोक मला भेटायला आले प्रत्येकानं सफरचंद आणायचे. मी खात नव्हतो तोवर, जोपर्यंत मला खाता येत नव्हतं तोवर सगळ्यांनी सफरचंद आणले. तेवढे सगळे आमच्या मंडळीने आणले. एकटी 5-6 दिवस दवाखान्यात होतो. मला कोणी जेवढं आणलं तेवढं सगळं संपलं. याचं उत्तर कळलं का, जेव्हा आणतात ते खात नाही तोवरच आणतात. आता आपल्याकडे भेटायला आल्यावर कधी आणतात सगळं, खायचं बंद झालं. आम्ही त्या दिवशी म्हातारीला भेटायला गेल्यावर मी म्हणलं एखादा सफरचंद कापून द्या ना त्या आजीला. ते म्हणले आजीला नाही जमत ते. मग आणलेलं सगळं ती म्हातारं खास. म्हणलं बाबा तुम्ही का म्हणून खाता नाही, म्हणले तिच्या मनाला समाधान वाटावं म्हणून मी खातो या. आता ह्यानं खाल्ल्यावर त्यांना काय मिळणार आहे सांगा बरं. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, राजा दशरथ भिंतीकडे पाहून म्हणत होता, ए कौशल्ये मी केलेलं कर्म मला दिसतंय ग. काय कर्म केलं महाराज तुम्ही? अरे माझ्या हातानं पातक झालं होतं. कोणतं पातक झालं होतं महाराज? ते म्हणले माझ्याकडून नकळत श्रावणाची हत्या झाली. ते श्रावणाचे आईबाप माझ्याकडे बघून हसतात. कुठं हसतात महाराज? त्या भिंतीवर चित्र दिसतात. भिंतीवर चित्र नाही दिसत. कुठं चित्र दिसतात का? नाही मला दिसतात. हे कसे दिसतात? ते दोन्ही पती पत्नी मला पाहून म्हणतात, ए राजा दशरथा तू सुद्धा पुत्र शोकानेच मरतोस, असं ते म्हणायचे. याचं उत्तर कळलं का? तुम्ही कितीही चांगलं कर्म करा ते दिसणार आहे, कितीही वाईट कर्म करा तुम्हाला मृत्यूच्या समयाला दिसणार आहे. आणि सोबत काय घेऊन जातं माणूस माहिती का? फक्त चांगलं किंवा वाईट. वाईट घेऊन गेलं त्याची परतफेड आहे, चांगलं केलं त्याची परतफेड रिटर्न येणार आहे. मग काय चांगलं करायचं त्याला उत्तर आहे, तुम्ही शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात अभंगाचं पहिलं याच्यासाठी केला
केलं स्वयंपाक बिपाक, आता हे खाल्लं का गोड झाला, हे नाही, हे आपल्याला वाटतंय. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे मिठू धरा. पण कोणता सोयरा? तुम्ही मृत्यूच्या समोर तुमचं लक्ष ज्या ठिकाणी लागले आणि मरताना माणसाच्या मुखात राम आलं पाहिजे. काही माणसाची इच्छा सांगतो. आमच्याकडे मरताना म्हातारे लिहून ठेवलं होतं, हे बरो मला मरताना बाहेर कुठं ठेवू नका. कुठं ठेवायचं? आपल्या ढाळच कळतं ना तुम्हाला, ढाळजात का तिथं नुसतं नका ठेवू. माझं मुंडकं माझ्या मुलाच्या मांडीवर असावं आणि मी माझ्या मुलाकडे बघून प्राण सोडावा, अशी काही वृद्ध माणसाची इच्छा असते. काय म्हणतात, हे बाबा मला संपत्ती नको, धन नको, पण माझे सगळे माझ्या पुढे बसले पाहिजे, मी त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी मला दिसलं पाहिजे. मरताना माझी इच्छा आहे ही पाहिजे. आता काही लोक म्हणतात मला मरताना इच्छा माझी काशीला जाऊन मारायचं. आमच्यातलं पुण्यातलं एक म्हातारं नेऊन काशीला ठेवलं पोरानं. त्याची इच्छा तिथं मेल्यावर मोक्ष मिळतं ना. कार्ट इथं म्हातारं तिथं 2 गडी लावले तर इकून फोन करून हे विचारते, मी आता म्हातारं गेलं का आहे रे. पण गेल्यावरती अर्ध जळाले अर्ध तसं कच्च ती निघून टाकले. ती काय सुटी का तिथं? तुम्ही बघितलं असेल प्रेताची जळायला लाईन लागते. आता ही कोरोनाच्या प्रेताची लाईनच लागते जळायला. आता हे 5-6 प्रेत एकदाच येतात. आता ही जी संख्या दिसते का नाही तुम्हाला नांदेडमध्ये एवढे, याच्यामध्ये एकाच जागेवर जाळतात आणि जाळणारे लोक तयार आहेत. त्याला उत्तर कळलं का माझी मृताने इच्छा अशी पाहिजे, मला कोणताच आजार नकोय, सगळे माझे शेजारी आले पाहिजे, सावडायला सगळ्यांना मिळालं पाहिजे, हो सगळ्यांनी सावडायला आलं पाहिजे, सगळे मातीला पाहिजे, सगळे माझ्या विधीला पाहिजे आणि सगळ्यांच्या मुखामध्ये माझ्याविषयीची चांगली भावना पाहिजे. तुम्ही पहा बरं, ज्ञानोबा तुकोबाराचं नाव आजही लोक घ्या. तुम्ही पहा बरं, आजही तुमच्या इकडे कुणालाही म्हणलं आळंदी कोणाची तर कुणाची म्हणते? माऊलीचीच ना. देऊ कोणाची आहे? आजही पंढरपूर कोणाचं आहे? पांडुरंगाचं. पैठण कोणाचं आहे? नाथाचंच आहे. बारामती कोणाची? झालं वाटलं नावच आहे ना. आपलं कुठं काय नाव आहे? आपल्याकडे कुठं वसमत कुणाचं काय सांगता येते अजून? कुणाचं म्हणून सांगावं. वाखारी गाव कुणाचं म्हणून सांगायचं? एकटे जे आडनावाचे जास्त लोक असतील त्यांचं म्हणता येईल, पण तरी एखाद्या व्यक्तीचं नाव लागावं असं काय आहे गावामध्ये? आता ह्या निमित्तानं काय केलं पाहिजे डोरे कुटुंबाने माहिती गावामध्ये? ह्या विधीला एक करायला पाहिजे होतं. तुम्ही ह्याला मुसकी आणायला पाहिजे, ती मास ते नाही तोंडाला बांधायचं, ते सगळ्याला वाटायला पाहिजे होते. आज खरंच गरज होती ती. आणि दुसरी एक आहे, सॅनिटायझर पण आणायचं. ते आणून एखादं मशीनच आणायचं, त्यात ते हात लावल्यावर नाही का कॅमेऱ्याची येते ती, आणि ती गावाच्या इशीपाशी किंवा ग्रामपंचायतपाशी ती दान करायचं. ह्या कुटुंबाने का दान करायचं? आमच्या ह्या काळामध्ये आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ गावाला आम्हाला हे द्यायचे. कारण एखाद्या जरी सॅनिटायझर हाताला लागलं आणि ते जर जंतू असतील ते मरून गेले आणि गावात संसर्ग नाही वाढला, त्याच्यासारखं पुण्य कोणतं दुसरं? मरण परत लावायचं याच्यासारखं कोणतं पुण्य? हे दान केलं पाहिजे ह्या काळाच्या निमित्तानं. अजून एक महत्त्वाचं दान आहे, कोणतं? वृक्षारोपण केलं पाहिजे. आज तुमच्याकडे अजून एक पद्धत आहे बघा. तुमच्याकडं सगळ्या मेलेल्या माणसाची राख कुठं नेऊन टाकी द्या? गंगत. म्हणजे आपलं म्हातारं उचलायचं कुठून न्यायचं? गंगत टाकायचं. राख गंगत टाकून काय होईल? काय होईल का? तो आत्मा तर निघून गेलाय, शरीर जाळलंय आणि शरीराची राख कुठं नेऊन टाकी द्या? आमच्याकडे तसं नाही करत दादा. आमच्याकडे वडिलाची राख गोळा करतात, पोथ्यामध्ये भरतात आणि स्वतःच्या शेतामध्ये नेऊन कडला खड्डा खणतात, त्या खड्ड्यामध्ये राख टाकतात आणि त्याच्यावर सुंदर एक झाड लावतात. त्या दिवशी एकाला 6 झाडं लावले. आता काय झाडाला फळं आलेत महाराज काही लोकांची झाडं. आम्ही म्हणतो तुम्ही नका राखा गंगातच टाका, पण निदान आजच्या दिवशी एक झाड तरी ह्या बाबांच्या स्मरणार्थ लावा शेतात. एक झाड लावल्याचं फळ सांगा तुम्हाला, ती बाबा स्मरण देतील. 13व्या दिवशी झाड लावलं होतं. त्या झाडाखाली बसल्यावर ना थोडं सुकी बसतील, उन्हाचं बसतील. प्रत्येक माणसाच्या स्मरणार्थ एक झाड लावलं. आमच्याकडे एक नाही 5-6 झाडं लावतात, 11-5. एक गावात लावतात, एक शेतात लावतात, एक शाळेला देतात. आणि हे झाडं जर वृक्षारोपण जास्त केलं, तुम्हाला माहिती आहे का यावर्षी पाऊस का पडला? त्याचे 2 कारण आहेत. प्रदूषण कमी झालं, 5-6 महिने बंद होतं ना प्रदूषण, म्हणून यावर्षी पाऊस होता. आता पाऊस नको म्हणले तरी तुमच्याकडे पाऊस चिखलातच जावं लागते. मला वाटतं शेतात जायचंच काम नाही तुमच्याकडे अजूनही. इतकी वाईट अवस्था आहे. म्हणून तुम्ही ह्या बाबांच्या स्मरणार्थ दर माणसाच्या, कुणी माणूस मरू नये, पण जर गेलं तर एक झाड गावाला, एक झाड शेतामध्ये, एक झाड शाळेला असं द्यायचं.
आणि काय होतं माहिती आहे का, त्यांचं स्मरण शिल्लक राहतं. सांगा तुम्हाला, जयाची द्वारी. तुम्हाला पिंपळ किती वर्षाचं सांगता येतं का? पिंपळाला रुक्मिणी माता प्रदक्षिणा मारायच्या त्या काळात. तो पिंपळ अजून सोन्याचा आहे. मग आपण जर आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ पिंपळ लावला, ओढ लावलं तर किती वर्ष राहील? नाही का गावाला परत आठवण राहायची? अहो मी सांगतो तुम्हाला, बाकीच जाऊ द्या. 5-6 महिने मला काय काम नव्हतं. मला आमचा आश्रम आहे, 200 झाडं लावले दमादमाने. 200 झाडं जगवलेत ना. आणि झाडं इतके मोठे झालेत का तो आनंद वेगळा आहे. गावात झाडं लावलेत मी, रोडला लावलेत, आश्रमावर लावलेत, दुकानाच्या शेजारी लावलेत. पण तुम्हाला फायदा सांगू का, मी जरी गेलो उद्या झाड आहेच ना. आणि गावात जाता जाता जिथं झाडं लावले ते झाडं स्मरण देतील का नाही शेवट. म्हणून कधी कधी जुने माणसं मंदिराच्या समोर एखादं झाड लावायचे. प्रत्येक गावात असायचं झाड. तुम्हाला अजून सांगतो, स्मरणार्थ तेवढं एक काम करायचं. दुसरं एक काम आहे, शाळा बंद आहे यावर्षी, काही करण्यासारखं नाही. शाळेसाठी देण्यासारखं काही नाही, मंदिरासाठी देण्यासारखं काही नाही. एवढंच करा, इथून पुढं आता ही जी वाटचाल चालली पुढं, ही अशी वाटचाल बदलली पाहिजे. नाही तर लय अवघड आहे. पेतडानं मटण घेतलं आणि ती घरी आलं. त्याची बायको म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का, माशी बिशी आणायचं तर मटणच आणलं. ते परत गेलं आणि देऊन टाकलं, माशी घेऊन आलं. तो बायकोला म्हणला शिजवून ठेवी, आम्ही जरा पिऊन येतो. की पेयाला गेलं, एक जर दूधदार घेऊन गेलं, दोघं जण ते पेयाला बसले. पहिलं वाटलं कसे लागतात मासे बघावा, तिनं दोन्ही खाल्ले. ते परत घरी आलं, म्हणलं झाली का भाजी तयार? ती म्हणली त्याला कापायला काही नाही त्या माशाला. ते म्हणलं विळा नाही का, ते आपल्याकडे कोयता असतो. ती म्हणली हाय पण त्याला धार नाही. तुमच्याकडे ती कुऱ्हाड घासतात ना, कुऱ्हाड, ते म्हणजे त्याला घासून घ्या. ती गेलं दगडावर घासाय, तर बाई मध्ये गेली आणि त्या पाहुण्याला म्हणली कशाला आला? ते म्हणला आम्ही जेवायला आलोय. ते म्हणले तुम्हाला माहिती का, आमच्या घरी बोरचं पाणी गेल्यामुळं आम्हाला जाणत्यानं सांगितलंय पाहुणा घरी बोलवा, त्याचे 2 कान कापान बोरमध्ये टाका, म्हणून माझ्या नवऱ्यानं तुम्हाला घरी आणलंय. त्या म्हणलं मला तर जेवाय म्हणलं ते. ती म्हणली जेवाय नाही, तेव्हा का ती कोयता घासतोय. त्यानं जसं कोयता घासताना पाहिलं, यानं दोतर हातात धरलं, कारखाना. आता बाईने मग गप मारावं का ना, बाई नवऱ्याकडे गेली म्हणजे पाहुण्याला नीट आणायचं ना. ती म्हणलं काय झालं? ती म्हणली त्याला शिजवून खाऊ घालतं, ती माशी घेऊन पळत आहे म्हणली. यानं कोयता हातात धरलं, लागलं त्याच्या मागं. ते पुढचं जीव काढू काढू पळत, ही मागून म्हणायचं तुझ्याकडं 2 आहे, मला 1 तरी. त्याला वाटायचं कान मागत आहे. एकाच उत्तर एकाला कळलं तर जीवन आहे, नाही तर जीवन नाही महाराज, नाही तर लई वाईट अवस्था. आताची एक अवस्था सांगतो, विठाला विठाला विठा. आता हे घरीच घेऊन जायचं. काय घरी घेऊन जायचं? हे दृष्टांत नसून सिद्धांत आहे. आता हे घरी न्यायचं आहे. आता ही कोरोनाच्या काळात नाही बरं का, ही काही परत कुठे महागाई आठवलं नाही, पुढे सांगता येत नाही. पण ही का माहिती का, आता मरण जवळ आले बाबा. अरे काय का बरं का, आता मरण जवळ आले. किती जवळ आले? उद्याची गॅरंटी नाही. माणूस भेटला की मरण नाही. आता एक करा आज बसून, आता संकल्पच करायचा. काय संकल्प करायचा त्याला सिद्धांत सांगतोय का. जर कुणावर कर्ज असेल, कर्जमुक्त व्हायचं. कुणाच्या विषयी द्वेष असेल, द्वेषातून मुक्त व्हायचं. कुणाविषयी भांडण असेल, आजपासून कॉम्प्रोमाइज करायचं, एकत्र यायचं. कुणाचा राग असेल, बाजूला काढायचं. कुणाची कुणाची जमीन आपल्या नावानं लागली असेल, देऊन टाकायची. कोणची गाडी आपल्या नावानं असेल, कोणची घर आपल्या नावानं असेल, देऊन टाकायचं. याचं उत्तर सांगतो, दृष्टांत ऐका. नाथांना एक गेला म्हणलं, नाथ महाराज तुम्हाला राग काय येत नाही? नाथ महाराज म्हणले मला राग यायची गरज काय, मला वाटते मला 7 दिवसात आहे, मग राग कशाला येऊ द्यायचा? नाथाला ते म्हणलं तसं. नाथाला म्हणलं तुम्हाला जर मरण कळलंय 7 दिवसात आहे, तर मग माझं सांगा मी किती दिवसात मरणार आहे? नाथ महाराज म्हणले तू सोमवारी मरणार आहे. ह्याने विचारलं गुरुवारी. सोमवारी म्हणल्यावर त्यानं पुढे विचारलंच नाही, गेलं पडून ते. आता मरणच कवा आहे? सोमवारी. विचारलं गुरुवारी. ह्यानं शुक्रवार उजाडला. शुक्रवारी हिने विचार केला आपल्याला मरायचं सोमवारी, मग आज चांगलं काम करायचं. त्यानं मुलांना विचारलं तुम्ही कितवीला आहे शाळा? त्याला माहितीच नव्हतं. प्यायचं ती रोज. मुलांना त्यांना शाळेचे पुस्तकं घेऊन दिले, पत्नीला जवळ घेतलं, त्यांना विचारलं तुम्हाला कुठं तीर्थयात्रेला जायचं का? माझं काही खरं नाही आणि हे सगळं तुम्हाला दहा. शनिवारी परत एक त्यानं चांगलं काम केलं. गावातल्या शेजाऱ्याची त्याच्या नावानं जमीन होती ती परत केली. गावातले सगळे लोक एकत्र केले, सगळ्यांच्या पाया पडलं, सांगितलं तुम्हाला रविवारी जेवायला बाहेर. सकाळीच रविवारी त्यांना आईबापाला बोलवलं, सांगितलं मी तुम्हाला आयुष्यात कुठं तीर्थयात्रा केली नाही, हे 50,000 रुपये धरा, आता माझं काही खरं नाही आणि तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या, मी तुमच्या ऋणातून मुक्त झालो. रविवारी गावाला जीव घातलं ना, ते समान जीव घातले. रविवारी संध्याकाळी झोपलं, त्याला माहिती आहे मी सकाळी उठणार.
नाही सोमवारी. आणि सोमवारी उजडलं कोंबडे बिंबडे आरडायला लागले. उठलं ना ते. उठल्यावर तो तसा उठला तसा पळत गेला. नाथ महाराजांना म्हणला, नाथ महाराज सांगा मी मेलो का नाही. ते म्हणलं मरशील कसं, तुला मी सांगितल्यापासून काय केलं सांग रे. ते म्हणला सगळे चांगलेच कामं केले ना. सगळे काय केले, सगळे चांगलेच कामं केले. म्हणजे मग मरशील कसा, चांगले कामं केल्यावर मरण येत नाही सोमवारी. तसं तुम्ही मरण जवळ आले. पण इथून पुढं द्वेष कुणाचा असेल तर ती बाजूला काढा. परवा माळ नसेल तर माळ घाला. माळ आहे ना, ज्यांना नसन त्यांना घाला. ज्यांना नसन घालणं होत त्यांना विनंती करतो, निदान एवढं कोरोना संपूस तर लस येईपर्यंत तरी घाला. लस आल्यावर काढून टाका पुन्हा. पण घाला. का घाला, या ऋणातून तुम्ही मुक्त होण्याचा प्रयत्न करा. हे परत कुठंच नाही महाराज. लय मोठं दुःख आहे, सांगताच येत नाही. सुख जवा पाडेल दुःख पर्वत एवढं. एक सुंदर त्याला भावगीत होतं बघा. ए ना तुझा ना भरवसा ना माझा भरवसा, हिर्यार जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. ओ सुतूर माती आणि मीठ भाकर, न मऊ की हरीचे गोड साखर. सोडून दिली तू धनाची लालसा, जग हे कुणाचे सांग भले मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या भंगाची, कधी लागेल जिबडा दिल का महिमा आणि तुम्ही जे रामचिंतन करणारे, रामाचं चिंतन आता काही भागामध्ये भारत देशामध्येच करतात. बाहेरल्या भागात कुठं सामील तिकडं काही अजून परत आलाय वाटतं कोरोना, अजून जास्त वाढत चाललंय. आता ते आला म्हणजे याचं कारण कळलं का? काही लोकांचं मत आहे ते आला कसं, आता काय परत नवीन आलं का? नवीन नाही, माणसाचा संसर्ग वाढला की लोकसंख्या वाढली मग ते आलं. आता ती एकामेकाला टच होत गेल्यावर ती वाढतच जाणार ना. आता आपल्याकडं पहिलं जेवढं कमी होतं तेवढं कडक होतं ना, आता जेवढं ढिल्लं केलंय
भीती कमी झाली. आता माणसाला भीती वाटायली का? अजिबात भीती नाही. कशाचीच भीती वाटायला. कशामुळं? माणूस इतका धाडशी. मरण कळलं तरी भीती आहे का? अजिबात नाही. भीती संपली. एस टीमध्ये मी रात्री येताना विचार केला होता एवढ्या लांब प्रवासात जायचं तर एस टीत जावं, पण पुन्हा ध्यानात आलं शेजारी कुणी कसलं असलं मग बेकार आहे ना. शेजारी कोण कसं बसतं काय माहिती, कंडक्टर कसा येतो काय माहिती, कुणाचा संसर्ग होईल. मग चला प्रवास करीत जाऊ. बरोबर आहे. आपण एकदा तिथून निघल्यापासून इथंच आणि इथून एकदा निघालं का तिथं मध्ये कुठं थांबायचं राहिलं नाही, कोणाच्याकडे यायचं राहिलं नाही, जायचं राहिलं नाही, कोणी कोणाला जवळ घेईना. आणि सहज सांगा ह्या काळामध्ये जेवढे माणसं दूर गेले तेवढे कधीच नाही. बोलू नये तुम्हाला. जावई सोडायला आलं सासरवाडीला सोडायला. पहिले जावई काय करायचं, जावई जरा हलकट होते, पहिले सासरवाडीत जायचं मग मायबापाकडे जायचं. काही नाही येतानाच कोरोना घेऊन आले. पण गेले कुठं? सासरवाडीत. पहिले सासऱ्याला सगळ्याला लागण झाली मग गेलं मायबापाकडे. आता इथून पुढं असं ठरवलं लोकांनी, तुम्ही तिकून आल्यावर इकडे यायचं, पहिलं 14 दिवस बाहेर जायचं मग गावात यायचं, ते मी चेक करून आहे का नाही. इतकं प्रेम संपलंय. पत्नी आणि पतीमध्ये सुद्धा विभाजनी झाली. इतक्या नात्यात जवळ सुद्धा प्रेम असणारं इतक्या दूर गेले. ह्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये 5-6 महिन्यात प्रेम संपलंय. ती मागे प्रेमाला जीव चालतं ती गेलं निघून. जवळ कुणी राहिलंच नाही, कसलंच कुठं ना राहिलं नाही. फक्त खास निर्मळ काम झाले. ह्या 5-6 महिन्यात जेवढं निर्मळ आहे तेवढं कधीच नाही. काय सांगा बरं, कोणाची भेट घेता येईल बरं? भेट घेऊ दिलीत कोणी? किती जवळचं नातेच असू दे बरं. लई सासूला जावायचं प्रेम येऊ देते का? आता तुमचं काय सांगू, मी सांगतो माझ. मी आपलं जवळ आलो सासरवाडी बशी म्हणून मामी आम्ही आलोय. ते म्हणली भूकंपात जा पण इकडे नका. आणि ते डंगर पहिलं 2-2 दिवस राहा म्हणायचं. आणि आता नाही. आता इथून पुढं सासू नाही कोणी नाही मला. मी मुद्दाम आता फोन करीत असतो. असं मी काही जात नाही पण मुद्दाम फोन करायचा. फोन केला, पुण्याला गेलो मी म्हणलं आम्ही आलो तिथे येऊ का? ती म्हणे नका. मला आता नका म्हणलं परत कधी नाही बघा. परत कधी आम्ही तुमच्याकडे नाही आले तरी चालेल, पण आता नका. याचं उत्तर कळलं का? आता भीती वाटायली कुणाला? माणसाला. आणि कुणाची? माणसाची. म्हणून माझी आई हे तुमच्या काळात नव्हतं ते आमच्या काळात आलं, हे काही चांगलं नाही. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकोबारायचं हातात मरण होतं, पण ती मरण कोणतं माहिती का? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. मग दे असं तो वैकुंठाला जायचं सोपं काम आहे का? मरूनच गेलं मरण. गरुडाला विनंती केली होती, माझं ठेवी वेळवेळा गरुडा घेऊन ये देवाला. ताकद होती त्या काळात. अजून एक त्याला पुरावा आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. गरुड म्हणते माझ्या हातात काही नाही, पाय देवाचे लक्ष्मीच्या पिशी यावे. पण तुकोबरायचे गोड काम आहे. तुकोबराय म्हणले असं नाही रे, मग एक करा ना. शेषनारायण म्हणते तुका म्हणले शेषा जागे का? शेषनारायणाला सांगा. ते म्हणजे शेषनारायण म्हणले बाबा झोपलेल्या माणसाला उठवणं चांगलं नाही. देवाचं मुंडकं माझ्या मांडीवर आहे आणि उठवल्यावर पाप लागतंय, मी त्यांना उठवणार नाही असं तुकाराम महाराजाला शेषनारायण सांगतात. तुकाराम महाराज युक्ती सांगतात. एक करा ना, तुमच्या शरीरात हवा आहे थोडी कमी करा. तुमची शरीरातली हवा कमी झाल्यावर तुमच्या मांडीवरलं मुंडकं थोडं खाली जाईल आणि मग मुंडकं देवाचं खाली गेल्यावर देवच आपाप उठतील आणि उठवल्याचं पापही लागणार नाही अशी युक्ती सांगतात. तुका म्हणे युक्तीची या कोली म्हणून ठेवली. आता ही तुकोबरायचं आहे. पण तुकोबरायाच्या त्या काळामध्ये जी आवड होती, अभ्यास होता किंवा आतोनात प्रयत्न केला, ती वैकुंठावर विमान आलं. आता आपल्या काळात असं होईल का? जरी आलंच तर आता विश्वास ठेवतील का लोक? आता आलंच तरी विश्वास ठेवतील का? आलं देऊन यायला म्हणून ठेवतील का? कारण तुकोबरायच्या काळातले लोक तुकोबरावर विश्वास ठेवत नव्हते. तुकोबराय म्हणायचे अरे चला आम्ही जातो अमुचा. ते म्हणले काही म्हणले तुकाराम महाराजाला येड लागले. कुठं देव येत असतो नाही म्हणले आलंय रे, मला पलीकडल्या तिराला उभा आहे देव माझा. वाट ते नाही का? आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी वाढ वेळा
झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावित. मला देव न्यायला आले. आणि तुम्हाला सहज सांगा, आताच्या काळात देव हे संकल्पना, आता देव नाही न्यायला येणार का? आता या निमित्ताने यमच आले देवाचं काय. आता कसा येईन देव न्यायला, ही ती काळ गेला त्या काळामध्ये. आता यमच आहे, फक्त फरक आहे. यम ह्या काळात येत नाही ते एक बरं आहे, आणि ते दिसत नाही ते एक बरं आहे. असतं तर लय भारी झालं असतं. त्या लोकांना परत विचारलं असतं, तुला कोरोना आहे का? यमाच्या हाताला मशीन लावली असते, त्याला मशीन लावली असती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. यमाला लावली असती. ह्या काळात तो येत नाही, दिसत नाही, पण नेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. हे गाव तुमचं नाही आणि माझं नाही. तुमचं होतं थोडे दिवस होतं, बाबांचं होतं तेवढं थोडे दिवस होतं. 94 वर्षाचंच त्यांचं ते आयुष्य होतं किंवा गाव होतं. 94 वर्षानंतर त्यांचं हे गाव संपलं, फक्त कीर्तिरूपाला शिल्लक राहिले. तसं तुमचंही तेच होणार आहे. माझं काही तुमचं काय. गाव माझं नाही, गावासाठी अट्टास करायचा, गावासाठी हित करायचं, पण माझं गाव म्हणून स्वार्थ साधायचा. पण हे माझं आहे, ते मलाच मिळालं पाहिजे, हा अट्टास धरायचा नाही. आज माझं नव्हतं, कालही माझं नाही, आणि उद्याही माझं नाही. कारण हे माझं नाही, देहच माझा नाही. ते देह कोणाचं आहे ते नाही का. देह कोणाचे धन सकाळी आमची गाडी जालन्याला अडवली पोलिसांना. आता सकाळी तोंड रुमाल बांधलेला होता. असा बांधलेला रुमाल असल्यामुळे ते पोलिसांनी खात खाली कर म्हणलं. म्हणलं साहेब लांब उभा राहा. मी म्हणलं त्याला मुद्दा म्हणलं उगच मला कधी त्रास देत बसल ना, बेल्ट लावलाय काम काय का तम काय का. मी पहिलं म्हणलं लांब उभा राहा. त्याला काही कळच ना, काच खाली केले मला सर का का म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. त्याने काही मागितलंच नाही, गेली निघून ती. लई धोका झालाय मोठा. मला म्हणायचं काय तुम्हाला कळलं का, लई त्रास देतात लोक. पोलीस लोक म्हणजे पहिल्यापासून त्रास द्यायचे. आता तर काय त्यांना दिवसच वाईट आले. मला त्या दिवशी पोलिसात गाडी अडवली.